UPSC CSAT 2016च्या प्रश्नपत्रिकेमध्ये हा प्रश्न आहे. 5 सदस्यीय कुटुंबाचे एकूण मासिक उत्पन्न 10,000 रुपये आहे. पहा, एकूण किती व्यक्ती आहेत? 5 आहेत आणि त्यांचं मासिक उत्पन्न उत्पन्न 10,000 रुपये आहे. एकूण मासिक उत्पन्न सर्वांचं मिळून. एका व्यक्तीचे उत्पन्न दरवर्षी 1,20,000 ने वाढले. त्याच कुटुंबातील एका व्यक्तीचे सरासरी उत्पन्न किती असेल? म्हणजे आताच नवीन असेल, म्हणजे 1 वर्ष पूर्ण झाल्यावर. पहा आता कसं करायचं. 5 सदस्यीय कुटुंबाचे एकूण मासिक उत्पन्न 10,000 आहे सर्वांचं मिळून. पहा, 5 व्यक्तींचे मासिक उत्पन्न बरोबर किती बघा बरे? 10,000 आहे. 5 जणांचे मिळून 10,000 आहे. म्हणून एका व्यक्तीचे उत्पन्न किती होणार? 10,000 छेद 5. उत्तर आलं 2,000 रुपये आलं. पहा, एकूण किती उत्पन्न आहे? 10,000 रुपये. त्यामुळे एका व्यक्तीचं उत्पन्न काय आलं? 10,000 छेद 5. उत्तर काय आलं? 2,000 रुपये आलं. आता एका व्यक्तीचे नीट पहा, हे सर्वांचं नाही, एका व्यक्तीचे. एका व्यक्तीचे उत्पन्न दरवर्षी 1,20,000 ने वाढते. पहा आता, एका व्यक्तीचे उत्पन्न वार्षिक म्हणजे दर वर्षाला 1,20,000 ने वाढते. म्हणून दरमहा वाढ. हे उत्पन्न कधी वाढते? वार्षिक वाढते, दरवर्षी वाढते. महिन्याला उत्पन्न किती होणार मग? 1,20,000 भागिले 12. 12 के 12 12 के 12. उत्तर 10,000 रुपये आलं. 10,000 काय आली? वाढ झाली. काय झाली? वाढ. म्हणून एका व्यक्तीचे, त्याने प्रश्न काय विचारलाय? एका व्यक्तीचे सरासरी उत्पन्न किती? मग एका व्यक्तीचे सरासरी उत्पन्न सरासरी किती होणार? पहिले 2,000 आहे, आत्ताचे 10,000 वाढ होणार. उत्तर आले 12,000 रुपये. मग पहिले 2,000 होते, आता 10,000 वाढले. उत्तर काय आलं? 12,000 रुपये आलं. मग हे पर्याय आला 12,000. पहा नीट देताना त्यांनी नीट पाहायचं. प्रश्न नीट वाचण्यासाठी त्यांनी अगोदर 5 व्यक्तींचे सरासरी उत्पन्न दिले. सरासरी दिले, एकूण दिलेलं आहे 5 व्यक्तींचं. तेव्हा आपण सरासरी उत्पन्न काढले 2,000 एका व्यक्तीचं. आणि नंतर त्यांच्यामध्ये एका व्यक्तीची 1,20,000 दरवर्षी वाढ आहे, वर्षाला वाढ आहे. महिन्याला किती रुपये आले मग वाढ? 10,000 रुपये महिना वाढ आली. मग उत्तर काय आलं? नवीन उत्पन्न काय आलं? 2,000 अधिक 10,000. उत्तर काय आलं? 12,000 रुपये दरमहा त्यांचं उत्पन्न होणार.